अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सातपूर येथील शिवाजीनगर परिसरातील दुर्वनगर मोतीवाला कॉलेज शेजारी माऊली बाईक मॉल या 5व्या शाखेचे भव्य उद्घाटन उत्साहात पार पडले। या नवीन शाखेचे उद्घाटन छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर, सचिन जाधव, शिवा तेलंग तसेच विविध युट्यूबर्स यांच्या हस्ते करण्यात आले। माऊली बाईक मॉलचे संचालक दिनेश जाधव व अमोल खाडे यांनी यावेळी सांगितले, गेल्या अनेक वर्षांपासून हा व्यवसाय विविध जिल्ह्यांमध्ये यशस्वीरित्या सुरू असून ग्राहकांना दर्जेदार व परवडणाऱ्या दरात मोटरसायकली उपलब्ध करून देणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे। विशेषतः यामा, बुलेट यासारख्या नामांकित कंपन्यांच्या गाड्या चांगल्या गुणवत्तेत व स्वस्त दरात येथे उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले। तसेच ग्राहकांसाठी सोयीस्कर कर्ज लोन सुविधाही उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती त्यांनी दिली। छावा संघटनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी आपल्या मनोगत सांगितले की आजच्या काळात अनेक तरुणांना नवीन गाडी खरेदी करणे परवडत नाही, त्यामुळे उत्तम दर्जाच्या गाड्या कमी दरात ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे। त्यांनी माऊली मॉलच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत हा व्यवसाय अधिक मोठा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी नाशिक जिल्ह्यातील अनेक युट्यूबर्सनी आपल्या वेगळ्या शैलीत माऊली बाईक मॉलला शुभेच्छा दिल्या व ग्राहकांनी एकदा अवश्य भेट देऊन सेवा अनुभवावी असे आवाहन केले। दरम्यान या उद्घाटन सोहळ्यात छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, संचालक दिनेश जाधव, अमोल खाडे, सचिन जाधव, शिवा तेलंग, अमोल संगमनेर, VMP लिहितो, भैया गायकवाड, धीरज भांबरे, क्रिश मोटो, ब्रँड फॅशन हब, गॅलेक्सी मोबाईल शॉपी, अजय भांबरे, सोनाली ताई, गणेश 009 गॅरेजवाला, अभय धस, पवन ऑर्गॅनिक यांच्यासह परिसरातील नागरिक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर नमस्कार मित्रांनो, आता तुम्हाला सर्वांना माहित झालेले दुर्वनगरला माऊली बाईक म्हणून एकदम जबरदस्त ओपन झालेले। तर इथं एकदम ह्या भावात जे बाईक्स मिळणार आहे, तर कोणाला लागलं तर इथं तुम्ही अवश्य भेट द्या। जसे आपले धीरज भाऊ आणि आपले भाऊंनी एकदम जबरदस्त सुंदर प्रकारे भव्य रिव्ह्यू ओपन केलेले आहे। तर कोणालाही बाईक्स लागले तर ह्या भावात भेटणार आहे। जसं अक्षय भाऊ बोलले की नाशिकच्या गावात या भावात तो सेम विषय इथे राहणार आहे, तर इथं अवश्य भेट द्या। आणि हो, रेटचा तर काहीच विषय नाही भाई, इथं तुम्ही एकदा येऊन बघा, कर होणार एकदम कर तर नक्कीच। आणि धीरज भाऊ तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन, दादा तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन, खूप सुंदर प्रकारे, तर नक्की व्हिजिट द्या। चलो धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, आज गॅलेक्सी नाही तर आपल्या माऊली सेंटरला आलेलो आहे आणि विषय असा आहे ना, तर आपण म्हणत राहतो नाशिकच्या गावात आणि ह्या भावात असा विषय राहणार आहे, कारण की गाड्यांचा रेट सुद्धा या भावात विषय। दादाचं नाव एवढं झालेलं ना गाड्यांच्या बाबतीत की RX 100 शिवाय माणूस कोणी हात लावत नाही। आणि दिनेश दादा ध्रुवनगरमध्ये शॉप ओपन केल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद। जेवढे पण आपले श्रमिक नगर, अशोकनगर, सातपूर यातले लोक आहेत त्यांनी माऊली सॉरी आपलं कॉलेज मोतीवाला कॉलेजच्या बाजूला जाऊन त्यांची शाखा ओपन झालेली आहे। नाशिकच्या गावात या भावात रेट राहणार, लवकरात लवकर भाऊन त्यांना व्हिजिट करा आणि काय राहिलं नसेल ना तर डिस्काउंट माझं नाव सांगून नक्की घेऊन जा, 100% डिस्काउंट भेटणार। तर मित्रांनो, ट्रेंड चालू आहे कमवायचा। दादांची 5वी शाखा आहे, त्यांना कॉंग्रॅच्युलेशन सर्वात पहिले। आणि तुम्ही पण भेट द्या आपल्या ध्रुवनगरला, माऊली बाईक मोतीवाला कॉलेज जवळच आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, कष्ट करणं ओके, पण ते कष्ट पुढे नेणं हे अजून ओके, त्यामुळं कष्ट कधी थांबू नका। आता 5वी आहे, आमची अशी इच्छा आहे की 1000 तरी झालं पाहिजे। नमस्कार भावांनो, मी तुमचा लाडका भैया गायकवाड, किंगमेकर अध्यक्ष यावला। तर भावांनो, आज माऊली बाईक मॉल आपल्याला आपण आलतो सातपूरमध्ये। तर आपल्या दादाची एकदम असं म्हणजे गाड्यांचा मॉल टाकलेला एकदम नागपुरा जळगाव विषय क्वालिटीचा आहे, क्वांटिटीचा आहे भावांनो। लवकर खाली कॅप्शनमध्ये नंबर देतो, तिथं जा, लवकर व्हिजिट करा, एकदम नागपूर पब्लिक वाला लवकर जा। धन्यवाद। अमोल भाऊंनी एका दुर्वनगरमध्ये एक चांगल्या शॉपची ओपनिंग केली आहे, सेकंड हँड कार मॉल म्हणून। चांगलं वाटतं की त्यांचं एक टॅगलाईन आहे की गरिबांचं स्वप्न पूर्ण करणं। प्रत्येकाने त्यांच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे की प्रत्येक माणसाचं स्वप्न ते पूर्ण करते, त्याच्यातून खूप चांगलं वाटतं। असंच तुम्ही उद्योजक बनवत राहा आणि घडवत राहा। तुमची किती ब्रांच वाटतं? 5वी ब्रांच असंच प्रगती करा। आमचा एक सहकार्य म्हणून आम्ही आलो केलं चालू काही दिवशी नाही, डायरेक्ट नाशिकला आलो होतो, याच्या आधी एकदा आलो होतो आणि त्याच्यानंतर आता आलोय, शब्दाला मान देऊन आलो। इतकी गडबड होती, पण भाऊचं कामच असं आहे ना, भाऊ डायरेक्ट कोणी येऊ इथं, त्याचे किती पैसे असतात त्याला गाडी देणार नाही देणार असा विषय काहीतरी। अमोल भाऊ, दिनेश भाऊ त्यांनी मला बोलावलं होतं, त्यांनी काय नाव माऊली बाईक मॉल म्हणून नाशिकमध्ये शाखा सुरू केलेली 5व्या नंबरची। तुम्हाला जर कोणाला घ्यायचं असेल तर नक्की संपर्क करा। नमस्कार, माझं नाव दिनेश पाटील, अर्थात महाराष्ट्राचा VMP
आज मी माऊली बाईक मॉल याच्या 5व्या शाखेच्या उद्घाटनासाठी आलो होतो. खरं तर असं मानलं जातं की मराठी माणूस उद्योग करू शकत नाही किंवा त्या दिशेने पाऊल टाकत नाही, पण आज सरांच्याकडे बघून असं वाटतं की खरं तर मराठी माणसं या ठिकाणी पाऊल रुजवताही आहेत आणि झेंडेही गाडत आहेत. सरांनी जी सुरुवात केलेली आहे ती प्रत्येकाने आत्मसात करण्यासारखी अशी सुरुवात आहे आणि सरांकडे बघून मला असं वाटतं की वडिलांच्या संघर्षाला मी स्वप्नपूर्तीचं दान करेल, मातीलाही होईल गर्व, आभाळही अभिमान करेल, नको मला इमारत कुठली प्रेमाची निशाणी म्हणून मी माझ्या आईसाठी स्वराज्य निर्माण करेन. तर असंच बहरत राहो, हा व्यवसाय असाच फुलत राहू आणि तुमच्या साह्याने अनेकांचंही आयुष्य बहरत राहू. धन्यवाद. हा मी नागरिकांना एवढंच आवाहन करेल की तुम्ही रिस्क घ्यायला घाबरू नका, व्यवसायात उतरा, व्यवसाय करा. बाहेरचे लोक इथे येऊन व्यवसाय करण्यापेक्षा आपल्या लोकांनी इथे येऊन व्यवसाय केला खूप चांगला. त्यामुळे घाबरू नका, व्यक्त व्हा आणि व्यवसाय करा. तर सरांचं स्वप्न आहे की प्रत्येक गरिबाच्या घरात मोटरसायकल पोहोचावी, गाडी पोहोचावी, तर त्याच अल्प दरात स्वस्ताला परवडेल, गरिबांना परवडेल अशा पद्धतीच्या या ठिकाणी बाईक्स आणि कार्स अवेलेबल आहेत. ज्याला कोणाला घ्यायची असेल त्यांनी नक्कीच घ्या. मराठी माणसाचा विश्वास कधीच खाली जात नाही, त्यामुळे ज्या विश्वासाने तुम्ही याल त्याच विश्वासाने त्याच क्वालिटीने तुम्हाला त्या पद्धतीची गाडी मिळेल. आज अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर आमचे मित्र पैलवान दिनेश भाऊ जाधव यांच्या माऊली मोटरसायकल वाहन विक्री या 5व्या शॉपचं उद्घाटन आज या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरं झालं. अनेक लोकांना, अनेक तरुणांना बुलेट असेल, यामाहा गाडी असेल, या सर्व गाड्यांचे एक क्रेज आहे आणि त्या ग्राहकाला त्या गाड्या पसंत पडल्या पाहिजे. एक नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या बनवलेल्या गाड्या आणि त्या गाड्यांच्या माध्यमातून एक वेगळी क्रेज निर्माण केलेली आमचे दिनेश भाऊ यांचा हा व्यवसाय अत्यंत सुंदर पद्धतीने नाशिक शहरात एक तरुणांना आदर्श व्यवसाय त्यांनी उभा केलेला आहे. नवीन गाड्यांचे शोरूम, नवीन गाड्यांच्या किमती आज मितीला तरुणांना किंवा लोकांना परवडत नाही. त्या पार्श्वभूमीवर नवीन गाडीच्या थोडीच गाड्या चांगल्या, जुन्या गाड्या चांगल्या बनवून त्यांची विक्री करून ग्राहकाला समाधान कसं मिळेल या दृष्टिकोनातून त्यांचा हा व्यवसाय या नाशिक शहरासह जिल्ह्यासह राज्यभरातून त्यांच्याकडे ग्राहक येतात, त्यांच्या गाड्यांना पसंती देतात आणि पसंती करून एकदा आलेलं गिऱ्हाईक त्यांच्या दुकानातून परत जात नाही, ही त्यांची खास वैशिष्ट्य आहे. म्हणून या माऊली शॉपला माझ्या छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचा व्यवसाय असाच यापुढेही अधिक मोठा होऊ या शुभेच्छा देऊन आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो, त्यांना या व्यवसायात आणखी यश मिळो. तर 5व्या शॉपवरती सेकंड गाड्यांवरती आपण लोनही सुविधा उपलब्ध केलेली आहे. तर ध्रुवनगरमध्ये आपलं शॉप चालू झालेलं आहे. लवकरात लवकर अजून दुसरीकडेही आपले लवकर शॉप चालू होतील. तर मी सर्वांना आग्रहाचे आमंत्रण देतो की तुम्ही या गाडी घेण्यासाठी आपल्याकडं सर्वात स्वस्त आणि मस्त गाड्या मिळतात, तर येत जा. ग्राहकांना नवीन गाडी घेणं होत नाही, तर वाजवी एकदम कमीत कमी दरामध्ये आपण त्यांना जुनी गाडी मिळवून देतो आहे आणि तेही चांगल्या प्रतीची गाडी चांगल्या किमतीमध्ये, एकदम कमीत कमी किमतीमध्ये, आणि बजेट नसेल तर 4-5 हजार डाऊन पेमेंटवरती ही गाडी आपण अवेलेबल करून देतो आहे. हेच माऊली बाईकने नाशिकमध्ये चालू केलेले हे दुसरं शॉप माऊलीचं नाशिकमध्ये. अदर 3 शॉप आपले नाशिकच्या बाहेर आहेत, तर तेही शॉप आपले असेच प्रतिसाद एकदम जोरात आहे. असंच आपलं नगरमध्येही दुसरं शॉप चालू होते लवकरात लवकर, तर तिथंही तुम्ही अशीच पसंती द्या. लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.